पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठीच्या आंदोलनाला वेगळे वळण, आंदोलक ताब्यात, परिसरात तणाव. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी कुरुंदवाड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी वेगळे वळण लागले. नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली. या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण, दूषित पाणी आणि त्याच्या नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम या विरोधात आंदोलन अंकुश संघटना गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कठोर कारवाई करावी आणि पंचगंगा नदी पूर्ववत स्वच्छ करावी या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान धनाजी चुडमुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की नदी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पंचगंगा वाचवण्याची मागणी करणाऱ्या अटक आणि प्रदूषण करणाऱ्यांवर मौन हा कोणता न्याय, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान काही मध्यस्थी मान्यवरांनी आंदोलनकर्ते व पोलीस यांच्याशी चर्चा करून मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या मध्यस्थीनंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना कुरुंदवाड पोलीस स्टेशनला घेऊन त्या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या काही आंदोलकांनी दरवाजा ढकलून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पोलिसांनी आंदोलकांच्या मध्ये जोरदार झटापटी झाल्या. आज दिवसभर कुरुंदवाड नगरपालिकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत मारुती चौकात धरणे धरून बसली होते. प्रदूषण मंडळांचे अधिकारी अंकुश पाटील शिरोळ, तहसीलदार आणि अनिल हेळेकर यांनी आंदोलकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी अधिकारी वारंवार फसवितात, ठोस कारवाई करत नाही या कारणावरून आंदोलकांनी त्यांना भेटण्याचे टाळले, असे सांगण्यात आले. या घटनेमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून परिसरात मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. आजच्या आंदोलनामध्ये धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, नागेश कोळी, प्रभाकर बंडगर, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, संदीप चौगुले, भारत ढाले यांच्यासह स्थानिकचे राजू आवळे, सुरेश बिंदगे, महावीर पाटील, विश्वास बालीघाटे, ग्रामस्थ, अंकुश संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सत्यवान हाके, सपोनी संतोष माने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड.